गुड इव्हिनिंग. हॅलो, गुड इव्हिनिंग गाईज. बघू शकता हे जे बिल्डिंग आहे हे एरिया मी तुम्हाला दाखवतो. बघा ह्या लोकेशन, हे जे पार्क आहे हे सगळं जो एरिया आहे जे हे सगळं काही इस्टेट म्हणजे हे आहे. बघू शकता हे बार्कलेसच्या पाठीमागे हा जो एरिया आहे तो, आणि ह्या सर्व जे काही फ्लॅट्स वगैरे ह्याची करोडोनी किंमत आहे. तर हे जे काही करोड वगैरे इन्कम तेवढी असून तर ठीक आहे, पण जर फ्युचरच्या हिशोबाने जर घेतला असेल आणि त्याचे जर हप्ते चालू असतील तर मग डोक्याला एक मोठा ताप असतो. त्याच्यामुळं हे बघू शकता हे असं आहे पाण्याचं क्वालिटी. तसं क्वालिटी सगळं आहे काही म्हणजे चांगलं आहे सगळं, पण विषय असा आहे की त्यांची EMI त्यांची किंमत बघून माणसाला मुंग्या येतील डोक्याला. मग विचार करायची गोष्ट अशी आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे सगळा हा, रात्रीच्या वेळेस हा दिसतोय. म्हणजे हे जे काही मोठे मोठे टावर असतील सिटीमध्ये ती घ्यायची ऐपत असतेच आहे, पण बरेच जण 10% अमाऊंट करून 1% अमाऊंट भरून ते घेतात आणि नंतर मग ते ठराविक जोपर्यंत जॉब असला सेविंग असली तरच मग ते होते. नंतर मग डोक्याला ताप होतो आणि त्याचं मेंटेनन्स पण खूप खतरनाक मेंटेनन्स. त्याच्यामुळं सांगायची गोष्ट इतकंच की कोणतीही गोष्ट सिटीमध्ये घेताना विचारपूर्वक घ्या. आपण आपली EMI किती आहे, आपलं भाडं किती, आपलं इन्कम किती आहे, भविष्य दृष्टीने खरोखर की इन्व्हेस्टमेंट आपली पुढच्या भविष्य दृष्टी चांगली आहे की नाही हा विचार करून घेतली पाहिजे. चला, इव्हिनिंगच्या ब्लॉगमध्ये इतकंच आहे. जरा गाडीवर ब्लॉग असल्यामुळे नीट आलेलं नाही आहे. असो, धन्यवाद.